हॅलो. थँक्यू व्हेरी मच. प्रवीण वंडुस्कर महाराज यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत 32 शिराळा प्रीमियर लीग 2026 हा भव्य दिव्य डे नाईट फॉर्मॅटचा क्रिकेटचा सोहळा मैदानाच्या मध्ये रंगत असताना पाहायला मिळते. मॅच क्रमांक आपल्या समोर चौथी रंगली जाते. एका बाजूला अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स त्यांच्या विरोधामध्ये क्रियांश चॅलेंजर हा सामना संघ देखील खेळताना दिसेल. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत आणि अंकुश सकपाळ अशी जोडी पाहायला मिळते. पहिलं ओव्हर हाताळण्याची जबाबदारी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वापरला जाईल. चला सामना स्पीडअप करा. अंपायर चा ग्रीन सिग्नल येतोय. चला मॅचला सुरुवात करा. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना यस बबलू पाटील अध्यक्ष आहेत स्वर अगदी 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. बबलू पाटील या असोसिएशनला उभं करण्यामागे त्याचा सिंहाचा वाटा आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर पहिलाच बॉल इनसाइड आउट. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचलाय. झेल पकडण्याचा प्रयत्न करत असताना कॅच ड्रॉप होतीये. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनला आज एकत्र करण्यामध्ये या खेळाडूचा भरपूर मोठा वाटा आहे. पहिल्या प्रीमियर लीग मला आज देखील आठवतं की ऐरोलीच्या भूमीवरती स्पर्धा रंगली होती आणि पहिल्या सीझनमध्ये बबलू पाटीलने बॅटिंगमध्ये गोलंदाजीमध्ये योगदान दिलं होतं 32 शिराळा प्रीमियर लीगमध्ये. आणि आज आपल्या टीमसाठी जर पाहिलं तर या असोसिएशनसाठी गेले 7 पर्व जो चांगल्या पद्धतीने काम करतोय. पहिला बॉल 2 धावा. यावेळेस लाईन मिस केली. ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अगदी वन खात्यामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पुरेसा वेळ क्रिकेटसाठी मिळत नाही, असोसिएशनसाठी मिळत नाही, तरी देखील आपल्या तालुक्यासाठी आपल्या क्रिकेटसाठी आपल्या असोसिएशनसाठी या माणसाने नेहमीच योगदान दिलं. आणि आज आपल्या टीमसाठी गोलंदाजी करत असताना बबलू पाटील पाहायला मिळते. खोलवट आपल्याला चेंडू पाहायला मिळते. मिड विकेट रिजनमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. अगदी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. प्लेअर ऑफ द मॅच हर्षल ज्याने अगदी या स्पर्धेचं दुसरं अर्धशतक झळकावलं. खूप मोठं नाव आहे. जर पाहिलं तर पनवेल परिसरामध्ये देखील या खेळाडूची ओळख आहे. सोन्या 50-50 हे नाव देखील त्याला दिलं गेलंय अशी माहिती आम्हाला डीडी देत असताना. वेल प्लेड हर्षल आणि अभिनंदन. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना फंबलिंग पाहायला मिळते. जिकडे धावचीची संधी होती ती संधी गमावली. पण कौतुक करावं लागेल बबलू पाटीलचं ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या, कॅच ड्रॉप झाले. दुसऱ्या बॉलवर व्हाईट बॉल आला, त्यानंतर सिंगल, म्हणजे 3 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च करत असताना ओव्हर क्रमांक पहिली. यशांचा वेध. बॅट्समनने बॉल मिस केलाय आणि बॉलने स्टंपला किस केलाय. श्रीकांतच्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय. फलंदाज बाद होत असताना 5 आकड्यावर रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने बॉल पडल्यानंतर यशांचा वेध धारण करतोय. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. बबलू पाटीलचा हा वेगवान चेंडू. यशांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय. सुपर बॉलिंग. पहिल्या ओव्हर मध्ये अटॅकिंग गोलंदाजी करत असताना एक साइड ऑफ ऍक्शन आहे बबलू पाटीलचा. एक रिदम मध्ये एक अँगल मध्ये गोलंदाजी करतो. न्यू बॅटर गणेश शेटके वाकुर्डेचा खेळाडू आहे. चला पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना गणेश फलंदाजीसाठी आला. एक गडी बाद टीमची धावसंख्या 5 आकड्यावर. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. फटका चांगला आहे. ऑन दी अप फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जाईल पण गोशांकित क्षेत्रामध्ये फक्त सिंगल मिळेल. एका धावावर समाधान म्हणावं लागेल. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 6 आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ अगदी सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपलाय.
बबलू पाटील चांगली गोलंदाजी करतोय, पहिल्या ओव्हरमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय आणि जी ब्रेक थ्रूची गरज होती ते ब्रेक थ्रू देखील मिळवून दिल्या आपल्या टीमसाठी. इनसाइड आउट फटका चांगला इनफिल्डच्या वरून 3 क्षेत्ररक्षक धावतील पण चेंडू ते थांबणार नाही. अडवण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू होते फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे शेवटच्या बॉलवर येतो चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. 1 गड्याच्या मोबदल्यात गणेश शेटकेच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. इनसाइड आउट खेळला एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चांगला स्ट्रोक लगावला गेलाय. अडवण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल वेगळ्या अँगलने. इनसाइड आउट फटका खूप चांगला टायमिंग पाहायला मिळते आणि अशा तऱ्हेने चौकार मिळतोय 4 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वापरला जाईल. चला सामना स्पीडअप करा. एका बाजूला जर पाहिलं तर अरुण बाळकृष्ण मोहिते दादा हे संघ मालक आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर संघ मालक म्हणून अगदी सुनील भाऊ अट्टुगडे हे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचेच बंधू म्हणजेच अगदी आशिष अट्टुगडे आपल्याला पाहायला मिळतील. तर गोलंदाजी ट्रॅकवर अगदी स्टार गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाची चर्चा होते तो गोलंदाज म्हणजेच अजय माने गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. चला सामना स्पीडअप करा प्लीज. दोन्ही टीमला सूचना असेल. टाइम इज मनी. वेळेचे भान ठेवावं लागेल. वेळेची बचत ही काळाची बचत मानली जाते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 10 धावा. चांगली सुरुवात झाली बॅटिंग करत असताना अरुण दादा मोहिते टीमची. स्टेप आउट केलाय. ऑफस्टंपवर मारा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळते. फ्लायटेड चेंडू पाहायला मिळाला अजयच्या माध्यमातून. गती नव्हती या बॉलवर. पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अगदी फ्लायटेड चेंडू पाहायला मिळाला. स्टेप आउट केलं होतं पण ऑफस्टंपवर मारा केला जातोय. खूप चांगली रणनीती. पुन्हा एकदा सेम बॉल सेम रिझल्ट. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. लगातार 2 डॉट बॉल येत असताना अंकुश स्ट्रगल करतोय. मागच्या 3 बॉल मध्ये फक्त 1च धावा आली. चांगली गोलंदाजी. सटीक लाईन अँड लेंथने कमबॅक केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा जरूर आल्यात पण या ओव्हरमध्ये अजयने ते कव्हर केलंय. पहिल्या 2 बॉलवर 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. विजय यादव मामा प्लीज मंचावर या. खोलपटापाचा चेंडू आहे. मिड विकेट रेझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण तिथे थांबवलं गेलंय. चांगला कॉल म्हणावा लागेल. एखादा खेळाडू बाद होऊ शकला असता जर ही धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला असता पण योग्य वेळी योग्य निर्णय घेणं देखील गरजेचं आहे. आणि सध्या जर पाहिलं तर जखडून ठेवण्याचं काम अजय करतोय. स्टार गोलंदाज मानला जातोय. सटीक लाईन अँड लेंथने गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 बॉल डॉट येत असताना पाहायला मिळतील. फुलटॉस बॉल दिशा दिली. मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. मागच्या 4 बॉल मध्ये 1च धाव आली आहे. टीमची धावसंख्या 11 वर 1 गडी बाद. 2 षटका दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना पॉवर प्लेचे षटक. या पॉवर प्लेचे शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गणेशच्या बॅटमधून चांगला चौकार आला होता. तो गणेश फलंदाजीसाठी पाहायला मिळते. पुन्हा एकदा इंटू द ब्लॉक होल. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. लाजवाब गोलंदाजी म्हणावं लागेल. कौतुक करावं लागेल अजयचं ज्या पद्धतीने या मॅच मध्ये गोलंदाजी करतोय. पहिला दुसरा तिसरा डॉट बॉल त्यानंतर लगातारच्या 2 बॉलवर 2 डॉट अगदी सिंगल येत असताना पाहायला मिळतील. अजय आणि गणेश हे दोन्ही खेळाडू एकत्र खेळत असताना अनेक वर्ष पाहायला मिळाले. फटका चांगला आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का प्रयत्न केला जातोय. खूप चांगला झेल पकडला जातोय आणि संपलाय. अंकुश साखे
लाजबाब षटक म्हणावं लागेल. या ओव्हरमध्ये अजयने फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय या मॅचला. आणि या धावांचा वेग थांबवण्याचा प्रयत्न करत असताना चांगली गोलंदाजी सटिक लाईन अँड लेंथने टॉपेज लागली होती. चेंडू जातोय अगदी लॉंग ऑन रेझर मध्ये, क्षेत्ररक्षक होता, झेल पकडला गेला, विकेटचं होतोय पतन. 2 ओव्हरचा केस संपलाय, 2 गडी बाद, 12 धावा. न्यू बॅटर मिस्टर सनी चरपले, अगदी मांगले गाव, ज्या गावाकडून विजय पावले हे बिलॉंग करतात, त्या गावाकडून सनी चिरपले हा खेळाडू पाहायला मिळते. किरण भांबोडे आणि सनी चरापले हे दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर एकाच टीम मधून खेळतात. म्हणजेच विजय पावले जो भारताचा सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून जाणला जातोय. ISPL मध्ये सर्वाधिक बोली म्हणजेच 32 लाखाची बोली ज्या खेळाडूवर लावण्यात आली होती, तो खेळाडू आणि त्याच्या जडणघडणीमध्ये हे 2 खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. एकाच संघातून हे दोन्ही खेळाडू खेळतात आणि आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना एकमेकाचे प्लस मायनस गोष्टी माहिती आहे, त्यामुळेच एक खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पहिला बॉल, वेगवान चेंडू, अगदी स्टंपवरून चेंडू गेलाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. मागच्या ओव्हर पासून ज्या पद्धतीने डॉट बॉलची मालिका सुरू आहे, कौतुक करावं लागेल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 12 वर 2 गडी बाद, धावा करावा लागतील, धावांची गरज असेल. इथे देखील पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते. सट्टिक लाईन अँड लेंथने गोलंदाजी करतोय. एकाच टीम मधून खेळत असताना एका दुसऱ्याचे प्लस मायनस गोष्टी माहिती आहे. नॉन सेकंड वर सनी अगदी त्याला सांगत असताना की काय स्ट्रेंथ आहे किरणची आणि काय मायनस पॉइंट आहेत किरणची, हे एक्सपिरियन्स शेअर करत असताना गणेश मागच्या काही बॉलवर स्ट्रगल करतोय. 2 डॉट बॉल येत असताना पुन्हा एकदा बॅटची एज, चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना धावांसाठी झगडावं लागतोय, संघर्ष करावा लागतोय, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्या आणि मागच्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत किरणने फक्त 1 धाव खर्च केली. खूप चांगली गोलंदाजी. डाऊन द लेग साइड दिशाहीन चेंडू पाहायला मिळते. फिंगर रोल केले गेले होते. अगदी आपण जर पाहिलं तर 1 धाव मिळते. चांगली रणनीती आहे किरणच्या माध्यमातून, चांगली ओव्हर आतापर्यंत हाताळतोय. आपल्या टीमसाठी प्रत्येक गोलंदाजाने योगदान दिलं आतापर्यंत. या 3 ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते. स्टेप आउट केला, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? विकेट किपरने प्रयत्न केला होता पण चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. म्हणजेच सनीला या ओव्हरमध्ये स्ट्राईक पासून वंचित ठेवण्याचं काम केलं गेलंय. त्याला माहिती आहे किरणला की सनी आपली स्ट्रेंथ जाणतो, आपला वीकनेस जाणतो, त्यामुळे जास्तीत जास्त बॉल आपण गणेशला खेळण्याची संधी देऊया. आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी आहे. टीमची धावसंख्या 15 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आखो टप्प्याच्या बॉलला फेकलाय, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, विकेटचं पतन. अखेर संघर्षाची लढाई संपली आहे आणि गणेशला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागतोय. तिसरा फलंदाज गणेश बॅक टू द डगआउट. फिंगर रोल केले होते, पुलचा फटका पाहायला मिळाला, चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट गेलाय आणि भरपूर चेंडूचा सामना करत असताना गणेशने 8 बॉलमध्ये फक्त 8 धावा केल्या.
षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आतापर्यंत याही ओव्हरमध्ये किरणने चांगली गोलंदाजी केली. न्यू बॅटर अक्षय डिसले फलंदाजीसाठी आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. किरणने चांगली गोलंदाजी केली. 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केले. फटका चांगला लेंथ बॉलला पिक केलाय. ऑन साईडला ऑन ट्राय केलाय. दमदार सुक लगवला गेलाय. क्षेत्ररक्षक अगदी पडलाय. तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातंय. हेही ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले. 3 ओव्हरचा केस संपलाय. या ओव्हरमध्ये किरणने फक्त 5 धावा खर्च केल्यात. मागच्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्यात फक्त 7 धावा. 3 ओव्हरचा केस संपलाय. 17वर 3 गडी बाद. सध्याच्या घडीला अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स हा संघ बॅटिंग करत असताना बघूया प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 29 दाखवते, पण 2 ओव्हरचा केस बाकी आहे. बघूया या 2 ओव्हरमध्ये किती धावा होतील. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत. धक्का लागतोय. फलंदाज बाद होत असताना फलंदाज बाद. पाहायला मिळते. मागच्या काही ओव्हरमध्ये कशा पद्धतीने विकेटचं पतन झालं. डॉट बॉल पाहायला मिळाले. आणखीन एक डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सटिक लाईन अँड लेंथने अप्रतिम गोलंदाजी. मागच्या जर पाहिलं तर काही बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. सटिक लाईन अँड लेंथ अगदी कटर बॉलर आहे. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर बाहेर निघतोय. पुन्हा एकदा आपलं एनमिस सुपर बॉलिंग. हा गोलंदाज आहे फिरकीचा जादूगर वैभव आणि आपल्या टीमचं वैभव वाढवत असताना काय टर्न अँड बाउन्स पाहायला मिळते. खूप चांगली लाईन, खूप चांगली लेंथ. बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. याही ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आली. म्हणजेच मागच्या अगदी 16 बॉलमध्ये फक्त 7 धावा आल्या. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय. अगदी मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा फलंदाज शरदच्या बॅटमधून येतोय षटकार. 6 धावा. स्लॉट मध्ये होता. शरदच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 बॉलचा केस संपलाय. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. गोलंदाज वैभवच्या माध्यमातून शेवटचा बॉल.
पुन्हा एकदा बॉल जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम षटक आणखीन एक पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 5 धावा आणि याही ओव्हरमध्ये आल्यात फक्त 6 धावा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 23 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. लो स्कोर पाहायला मिळेल का या दिशेने हा सामना जात असताना. नेक्स्ट मॅच टॉससाठी मी विनंती करतोय की मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान आणि दादा बॉईज या दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. ओव्हर नंतर आपण करणार टॉससाठी. टीमची धावसंख्या 23, 4 गडी बाद 23 धावा. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. या शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल. अक्षयकडे क्षमता आहे. शरदने एक षटकार लगवलाय, त्यामुळेच या मॅचमध्ये धावा कराव्या लागतील. 4 गड्याच्या मोबदल्यात 23 धावा आतापर्यंत पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज किरणने फक्त अगदी अजयने फक्त 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर किरणचं षटक, त्या षटकामध्ये 5 धावा आल्या आणि मागच्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या. टीमची धावसंख्या 23. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निलेश. शेवटची ओव्हर, 6 बॉलचा खेळ बाकी आहे. त्यावेळेस बॅकफुटला येऊन पंच करण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची एज लागली. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. सिंगल मिळते 1 धावाने. टीमची धावसंख्या 24 आकड्यावर. ज्या पद्धतीनं खेळ होणं गरजेचं होतं, ज्या पद्धतीने स्टार्ट होणं गरजेचं होतं, तो स्टार्ट मिळाला नाही. त्यामुळे टीम बॅकफुटला गेली आणि अडचणीमध्ये सामोरे येत असताना सध्याच्या घडीला हा संघ देखील पाहायला मिळतोय. बॅटची एज, विकेट किपरकडे चेंडू जातोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची मालिका सुरू आहे. मागच्या काही बॉलमध्ये जर पाहिलं तर ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने डॉट बॉल आले, डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढले गेले. ह्या ओव्हरमध्ये देखील पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल आला. फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावला गेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना आणि 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. एकाला 2 मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. थेंबे थेंबे तळे साचे. अगदी धावांचा महासागर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मोठे स्ट्रोक घ्यावा लागतील. आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये देखील जर पाहिलं तर धावांचा वेग थांबवण्याचं काम निलेश करतोय. प्रत्येक गोलंदाजाने किफायती गोलंदाजी केली. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने लगावलाय. हवा ही सफर. धावा मिळतील 6. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. अक्षयच्या बॅट मधून षटकार आलाय. ऑप्शनवर मारा केला होता. शफल होऊन स्ट्रोक खेळलाय. समोरच्या दिशेने 6 धावा, 32 धावा दाखल करावं लागली. शेवटचे अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा पाहिलं जाईल रिप्ले मध्ये. ओमसाई MTCच्या माध्यमातून अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, रडार मध्ये बॉल होता आणि स्ट्रोक लगवलाय. अक्षयच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 धावांना टीमची धावसंख्या 32. 11 वर खेळतोय. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान आणि दादा बॉईज रेडी राहायचंय. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल दिलाय समोर आणि बॅट्समन म्हणेल की ये दिल मांगे मोर. षटकार आलाय. या धावा अगदी पहिल्या ओव्हर मध्ये येणं गरजेचं होतं, पण वेळ अजूनही गेलेली नाही. अजूनही धावा होऊ शकतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 38. धावसंख्येला आकार येत असताना चला एकत्र येऊ नका प्लीज. शेवटचा बॉल शिल्लक आहे. प्रत्येक बॉल मागे तुम्ही एकत्र येऊ नका. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 38 धावा. इथे देखील फटका हवेत आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 आकड्यावर. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 44 धावा दाखल करायला लागलेत. 45 धावांचं टार्गेट उभं केलंय.
या धावा होत्या कुठे, धावा आल्या कुठे. शेवटच्या 3 बॉलवर 3 षटकार आणि शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा आल्या आणि हा सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये. 44 धावा, 4 गडी बाद आणि 45 धावांचं टार्गेट उभं केलं गेलं. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी पुन्हा एकदा जाऊया आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल. अशी जी चोरगी येतील कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया त्यांच्याच वाणीतून पुढच्या इनिंगची कहाणी. धन्यवाद. चला टॉस या ठिकाणी केला जाईल आणि टॉससाठी मी सचिनजी मस्के साहेबांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस करूयात. श्री चिंचेश्वर स्पोर्ट मंगळूर संघाचे संघ मालक आणि खऱ्या अर्थानं 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशनचे आधारस्तंभ म्हणून ज्यांची भूमिका सातत्याने राहिलेली आहे ते आदरणीय सचिनजी मस्के पाटील साहेबांना या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. टॉससाठी एका बाजूला मातोश्री प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूला दादा बॉयज हा संघ. एका बाजूला मातोश्री प्रतिष्ठानने पहिला सामना जिंकलाय तर दुसऱ्या बाजूला दादा बॉयज या टीमने पहिला सामना गमावलाय. सचिनजी मस्के पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत टॉस. गर्जना 11चे 2 खेळाडू मात्र आता एकमेकांच्या आमने सामने या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. दादा बॉयज या टीमचा हे कॉल. चला टॉस या ठिकाणी केलं जाते. काटा हे कॉल आणि काटा आलाय. टॉस इथे जिंकलाय टीम दादा बॉयज या टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय महत्वाचा. बॉलिंग करण्याचा निर्णय. पहिल्या मॅच मध्ये थोडासा आवाज तुम्ही लहान काढला त्यामुळे कुठेतरी मॅच तुम्हाला गमवावी लागली. बॉलिंग करायची आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये धावा भरपूर दिल्या गेल्या 80 धावा. या मॅच मध्ये धावा कमी द्याव्या लागतील. किती धावा पर्यंत प्रतिस्पर्धी टीमला तुम्ही थांबवाल? समोरची टीम खूप स्ट्रॉंग आहे. 45-50 पर्यंत थांबायचा प्रयत्न करू. तर ते बॅटिंग करायचे आहे. आता या मॅच मध्ये या मैदानामध्ये धावा बनायला सुरुवात झाली. एक मोठं टार्गेट द्याल का या प्रतिस्पर्धी टीमला? 50+ करू आम्ही आणि जेवढ्या जास्त स्कोअर होईल तेवढा ट्राय करू. समोरची पण दत्ता आहे, संकेत आहे, विजय आहे. चांगली टीम आहे. हलक्यात काय नसावं. चांगलं खेळू आणि बेस्ट देऊ. चला दोन्ही टीमला देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सेकंड इनिंगला जशी होईल सुरुवात आपण आवाजामध्ये करूयात. परिवर्तन खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 32 शिराळा असेल, कराड असेल, कराड ग्रामीण, कराड दक्षिण आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो आवाज सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला आहे असे आमचे समालोचक मित्र आशिषजी चोरगे सरांना ऐकूयात दुसऱ्या डावामध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सन्माननीय शंकरदादा मोहिते साहेब आणि विशाल भाऊ नाईकवडे पुरस्कृत 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन आयोजित 32 शिराळा प्रीमियर लीग 2026 आज दुसरी रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण लगेचच या ठिकाणी लावून घ्या आणि दुसऱ्या डावाला सुरुवात करा. ओ टू द कॉम्बॉक्स. टॉस इथे जिंकला टीम दादा बॉयज या टीमने आणि टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हॅलो चेक. धन्यवाद. फर्स्ट इनिंगसाठी मात्र विघ्नेशजी मडवी सरांचा आवाज आपण ऐकत होता आणि त्याचबरोबर संपूर्ण व्यासपीठ असेल, संपूर्ण क्रीडा स्पर्धा मॅनेजमेंट अर्थातच प्रवीणजी वंडूसकर महाराज त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी मात्र आज पूर्णपणे दिली गेली आहे आणि कालच्या दिवसापासून मात्र या क्रीडा स्पर्धेसाठी मात्र जोडले गेलेत. खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेले तर सातत्याने मात्र चांगलं समालोचन त्यांच्या वाणीतून आपण ऐकतो. आज
सुरुवातीचा काळ आपण पाहिला गेला तर पाटण तालुका असेल, 32 शिराळा असेल, या असोसिएशनला ज्या नावाची ओळख भुरळ पाडली होती समालोचनामध्ये, असे प्रवीणजी वंडुस्कर महाराज हे देखील या क्रीडा स्पर्धेला जोडलेत. पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज म्हणून मात्र ज्या समालोचनाकडे पाहिलं जातं, असे आमचे समालोचन मित्र प्रवीणजी वंडुस्कर महाराज. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन, बॅटर आउट. गोल्डन डकचा शिकार ठरतोय पहिल्या बॉलवरती, गोल्डन विकेट. विकास भाऊ शेडगे, आर्यन 11 शेडगेवाडीचे संघ मालक यांना विनंती करणे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आज यश पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतोय, व्हिडिओ एडिटर. आज व्हिडिओ एडिटरच्या भूमिकेमध्ये सातत्य मात्र आपण पाहतो. अनेक खेळाडूंना चर्चेत आणणं आणि कित्येक खेळाडूंच्या रील्स आपल्या पेजवरती अपलोड करून त्या खेळाडूंना एक चांगली ओळख निर्माण करून देण्याचं काम ज्या व्हिडिओ एडिटरने केलं, तोच हा व्हिडिओ एडिटर आज आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे, यश पाटील. अजय माने आलेत, नवीन बॅटर इनेट नंबर 3 मध्ये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह केलाय, एक धाव मात्र नक्कीच घेतली गेली आहे आणि पंचांचा इशारा येतोय इथे, नो बॉल. शिवराम वैती सर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. नो बॉलचा इशारा म्हणजे आता उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि फ्री हिट म्हणजे मेजवानी. निलेश स्ट्राईक एंडला आहे आणि ती मेजवानी मात्र स्वीकारेल का हे मात्र बघणं तितकंच महत्वाचं असेल. एक विकेट गमावले पहिल्या बॉलवरती, नो बॉल आलाय, सिंगल आली आणि टोटल धावसंख्या 2. चला घ्या स्पीडअप थोडस, अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. फटका चांगला आहे, बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये. तिथे एक धाव, फ्रीडच्या बॉलवरती नामी संधी होती, ती संधीचं सोनं करता आलं नाहीये. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते, बॅटची कड लागून चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये, एकच धाव आली आहे. व्हाईट बॉलचा इशारा, अभ्यंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्डवरती ऍड होत असताना मात्र पाहायला मिळेल. बीट केलाय पूर्णपणे, बीट, डॉट बॉल. परत एक वेळा खराब दिशा, खराब लाईन, पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू, व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येमध्ये सातत्याने मात्र भर पडते. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्डवरती ऍड होत असताना मात्र पाहायला मिळते.
टीमची धावसंख्या 5. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज केला होता. पहिल्या बॉलवरती विकेट आली, परंतु त्यानंतर थोडंसं दिशेपासून भरकटतोय. चांगल्या लाईन लेंथ वरती पिचिंग करावी लागेल. पुढचा बॉल. हो परत एक वेळा खराब दिशा आणि पंचांचा इशारा नो बॉल. बॉल हातातून निसटलाय. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा पाहूया. अजयला निलेशला पुन्हा एकदा संधी. फ्री हिटचा बॉल उडवलाय, उंच पुरा गेलाय. जज करतोय क्षेत्ररक्षक. एकच धाव, सिंगल. फ्लिप केलं, एक धाव. रिव्ह्यू घेतला गेलाय. येस. योग्य बॉल आहे. फेअर डिलिव्हरी. ओहो, चांगला बॉल, चांगला बॉल. शरीराचा वेध घेतलाय. पहिले षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 9 धावा. लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम क्रिया चॅलेंजर संघ मात्र जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. आपण पाहिलं गेलं तर या क्रीडांगणामध्ये आज खऱ्या अर्थाने गेले काही दिवसांपासून
हॅलो हॅलो. पहिलाच बॉल पिक करत असताना सचिनच्या पहिल्याच बॉलवरती निलेशने मात्र हा चौकार डोगलाय. काय अप्रतिम फटका मात्र पार मिळाला. ऑन साईडला अगदी मनगटाचा चांगला वापर केला आणि मिड विकेटला अगदी पूर्ण करणारा मात्र हा चौकार पाहायला मिळाला. हा एक्शन रिप्ले MTCच्या माध्यमातून मात्र दाखवला जातोय. प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने अडवण्याचा, परंतु प्रयत्न पडले तिथे कमी आणि मिळाली 4 धावांची हमी. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. 13 धावा धावफलकावरती मात्र लागल्यात. एक विकेट आतापर्यंत गमावली आहे, परंतु आता हात खोलायला सुरुवात केली आहे निलेशने. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न होता. चला घेऊया थोडंसं स्पीडअप देऊया, थोडंसं स्पीडअप घेऊया. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र झालाय आणि हाही बॉल चाललाय सीमा पार. पंच शहानिशा करतात आणि त्यांनी सांगितलंय की हा फटका आलाय षटकार. आधीच्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर मात्र हा खेळलेला फटकार षटकार. 6 धावा. हॅलो चेक. त्याचबरोबर रायझिंग स्टार या संघाचे संघमालक सोमनाथ भाऊ नायकवडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूयात आपण शब्द सुमनानी सरचं असं स्वागत. पुढचा बॉल कमबॅक करावा लागेल सचिनला. हो यावेळेस देखील चांगला फटका खेळलाय. अलॉंग द कार्पेट पद्धतीने समोरच्या दिशेने फटका सजवलाय आणि तिथे आपण पाहायला गेलं तर सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते आणि या बॉलवरती जास्त काही मिळणार नाही. फक्त सिंगल आली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर मात्र षटकार आणि त्यानंतर मात्र सिंगल. टीमची धावसंख्या आपण पाहायला गेली तर 20 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. चांगली क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन, 32 शिराळा प्रीमियर लीग हे डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपण पाहायला गेलं तर ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळते. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. हो आणखीन एक चांगला फटका. गॅप आहे मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. बॉल निघून चाललाय. टप्पा टप्पा सीमा पार. मिळतील धावा. 4 येतोय चौकार. बघा तिथे छोटासा क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळाला तिथे बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि अडवण्याचा प्रयत्न त्याने केला. आणि क्रिकेटचा चाहता वर्ग या क्रीडा स्पर्धेसाठी मात्र जोडला गेलाय. या क्रीडा स्पर्धेची भरपूर चर्चा आहे. 32 शिराळा प्रीमियर लीग 2026 हे भव्य दिव्य पर्व पुन्हा एकदा आपल्या भेटीस येते आणि 7व्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा पदार्पण होत असताना मात्र पाहायला मिळते. चला दुसरा बॉल घेऊन मॅच लगेच सुरुवात करा. बघा वेळ भरपूर आपल्याकडे कमी आहे.
ओहो यावेळेस कट केलाय. चायनीज कट, लेमन कट, रुबी कट. हलक्या हाताने मात्र कट करण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळाला. भरपूर सारी नावे आहेत आणि अजय माने यांच्या माध्यमातून मात्र हा फटका अगदी हलक्या हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न झालाय. फुल टॉस बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. फुल टोल वसूल केलाय आणि बॉल चाललाय सीमा पार. पाहावं लागेल इथे काय घडलंय आणि पंचांचा इशारा येतोय. हा बॉल 4 धावांसाठी चौकारीत असताना अजय माने, माने या ना माने 4 धावा ठोकल्यात. काय फटका होता. पूर्णपणे रीड केलं गेलं गोलंदाजाला आणि त्यानंतर मात्र हा फटका. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे 30 या धावसंख्येवरती 33-0. चांगली आहे. तिथे फक्त सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळेल एकच धाव. बत्तीस धावा धावफलकावरती लागल्यात. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न झालाय आणि तिथे विकेटचं पतन. बॅटर अजय माने मात्र बाद होत असताना फटका थोडासा आपण पाहायला गेला तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे फटका बसला. अगदी काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पाहूया. ऍक्शन रिप्ले एमटीसीच्या माध्यमातून फील्ड सजवली गेली आणि त्यानंतर मात्र बॉल च्या पद्धतीने मात्र रिलीज केलाय. हलक्यात मात्र खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर टायमिंग झाला नाही आणि त्यानंतर मात्र त्यांनी डोक्याला हात लावलेत की मी हा फटका का खेळला. विकेटचं पतन. मी मगाशी चर्चा केली होती. व्हिडिओ एडिटर आपल्यामध्ये आहे आणि गेले काही दिवसापासून कमी काळामध्ये ज्याने आपलं नाव लौकिक केलंय. खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील अनेक खेळाडूंना सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून देण्याचं काम या व्हिडिओ एडिटरच्या माध्यमातून मात्र करण्यात आलं. शून्यातून सुरुवात केली गेली आणि आज भरपूर सारे फॉलोवर्स पाहायला मिळतात. यश पाटील त्याच्या पेज वरती सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत आणणाऱ्या अनेक खेळाडूंना ओळख निर्माण करण्याचं काम या व्हिडिओ ग्राफरने आणि व्हिडिओ एडिटरने मात्र करून दिलंय आणि आपल्या नावाची छाप नक्कीच या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाडण्याचा प्रयत्न यश एडिट्स म्हणजेच आपला यश पाटीलच्या माध्यमातून मात्र करण्यात आलं आणि तोच हा व्हिडिओ एडिटर आज आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टिक सोडून चालणारा बॉल व्हाईट बॉल. चौतीस धावा धावफलकावरती लागल्या. 34. यस अंपायर
डिक्लेअर स्वरूपाची एक धाव, बायच्या स्वरूपात मात्र एक धाव, म्हणजे आता टीमची धावसंख्या 35 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 35. 14 बॉल मध्ये 10 धावांची गरज. येणारे 14 चेंडू 10 धावांची गरज आहे. 14 बॉल 10. पुढचा बॉल बीट केलाय. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅट. फुटवर्क नाहीये. बीट केलाय पूर्णपणे गतीला. चांगला बॉल कमबॅक केलाय आणि जास्तीत जास्त डॉट बॉल आता हाताळावे लागतील. मोठ्या फटक्याची ललकारी. फटका फसलाय. उंच पुरा गेलाय. इथे पंच सांगतायत नो बॉल. नो बॉल. ओव्हरस्टेपिंगचा नो सांगितलाय पंचांनी. थोडस पुढे आला होता. नो बॉल आणि तिथे आलाय डॉट बॉल आणि ओव्हरची होती समाप्ती. 3 षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 37. म्हणजे येणारे 12 बॉल आणि 8 धाबांची गरज. 12 चेंडू 8 धाबा. चला स्पीडअप घेऊया. चला टीम मीटिंग नको, वेळेचा निर्बंध आहे. थोडस आपण गती देऊया मॅचला. फास्ट क्रिकेट खेळूया. पुढील मॅच मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान वाडी भागाई आणि त्यांच्या विरोधामध्ये दादा बॉईज. टॉस जिंकलाय दादा बॉईज या संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. त्यामुळे मॅचला थोडीशी गती देऊया. 12 चेंडू 8 धाबांची गरज आहे. विकास आलाय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायक बॅटर निलेश. ज्यावेळी कॅच उडली होती आणि पंचांनी जसं सांगितलं की नो बॉल आहे, त्यावेळेस निष्ठेचा निश्वास मात्र सोडला होता निलेशने. त्याला वाटलं होतं की ही कॅच आहे, म्हणजे मी विकेट जाते की काय, परंतु पंचांनी जसं नो बॉल सांगितलं तेव्हा त्याला ऑन साइडला वळवलाय. अकरा बॉल 7 धाबांची गरज. इथून विकेट येते तर थोडासा दबाव होऊ शकतो समोरच्या टीमवरती, आणि ती विकेट येणं कुठेतरी महत्वाचं असेल अरुणोदा मोहिते स्पोर्ट्स संघाला. लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवलाय. तिथे रनआउटची चान्स होता, तो गमावलाय. वेगाने धाव कंप्लीट. सिंगल. 10 बॉल आता करायचे 6. 10 चेंडू 6 धावांची गरज. हो, यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला मात्र दिशा दिली आहे. आणि हा बॉल अगदी आपण पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक डीप मध्ये अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जबरदस्त फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि निलेशला जावं लागेल माघारी. डावखुऱ्या हाताचा फलंदाज होता. ऑन साइडला दिशा दिली होती आणि डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन. अगदी रिले कॅच. चला नवीन बॅटर, मी मगाशीच म्हटलं होतं इथून जर विकेट आली तर थोडासा दबाव होऊ शकतो, आणि ते दबाव निर्माण करण्याचं काम गोलंदाज विकासने केलंय. आणि आपल्या संघाचा विकास करत असताना मात्र पाहायला मिळतोय 3 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत.
येणारे बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये करायचे आहेत 6 धावा. 9 चेंडू 6 धावांची गरज आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. श्रेयस येत असताना मात्र पाहायला मिळतोय. 9 बॉल 6 धावांची गरज आहे. चांगलं कमबॅक विकासने केलंय. दबाव निर्माण करण्याचं काम या गोलंदाजाने करत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फटका समोर खेचलाय आणि क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतात बॉल पर्यंत. पैकी चांगली आहे तिथे एकच धाव. जकडून आकडून ठेवलंय मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न, परंतु काय फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंगचा नमुना पेश करतायत. त्यांना माहिती आहे ही मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि त्याचमुळे मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून होतोय. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या संघाच्या टीमचे क्षेत्ररक्षक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस थोडासा शरीरापासून दूर ठेवलाय, बीट केलाय गतीला. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी विकासच्या माध्यमातून दबाव निर्माण करून ठेवण्याचं काम केलं या गोलंदाजाने. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर एक विकेट त्याने आपल्या गोलंदाजीमधून पटकावली आहे. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. बॉल हातातून निसटलाय. डेड बॉलचा इशारा अंपायरचा. पुन्हा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. आणि बरेच वेळा असं घडतं मॅच मध्ये आणि ते चित्र पाहायला मिळालं. बॉल हातातून निसटला आणि थोडासा रिदम तुटला त्याचा आणि पुन्हा एकदा मात्र सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती विकास. 7 बॉल 5 धावांची गरज आहे. चला थोडस स्पीडअप घ्या प्लीज, विनंती करेन. टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या षटकासाठी भरपूर वेळ तुम्ही खर्च केलाय. 7 बॉल 5 धावांची गरज आहे. 7 बॉल 5 ची गरज. हाही बॉल वेगाने टाकलाय. वेग आणि प्रचंड वेग, भन्नाट वेग पाहायला मिळाला या बॉल वरती. डॉट बॉल शेवटचा बॉल. जबरदस्त षटक, ज्या षटकाची गरज होती ते षटक मात्र विकासने मात्र हाताळलंय आणि आता सामना येऊन ठेपलाय. 6 बॉल 5 धावांची गरज. म्हणजे शेवटचं अंतिमचं जबाबदारीचं षटक कोणाकडे मात्र दिलं जाईल. टीम मीटिंग बोलवली गेली, टीम मीटिंग घेतली जाते आणि त्यानंतर मात्र निर्णय कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाईल हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच मध्ये विजय कोणता संघ मिळवेल येणाऱ्या 6 बॉल वरती संघर्ष करावा लागेल. चांगला खेळ दाखवावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, तेवढीच चांगली बॅटिंग देखील करावी लागेल. 6 बॉल 5 धावांची गरज. बरच काही सांगून जाईल ही मॅच. सुष्मित भोसलेकडे मात्र जबाबदारी दिली आहे कॅप्टनने आणि त्या कॅप्टनच्या विश्वासाला मात्र आपण पाहायला गेलं तर खरा उतरतोय का हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं आहे. सहा बॉल 5 धावांची गरज. श्रेयस स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मध्ये सुष्मित पहिला बॉल, जबाबदारी दिली आपल्या संघाची. चला घ्या स्पीडअप प्लीज जरा. 6 बॉल 5 धावांची गरज. काय सामना रंगलाय. पहिला बॉल, ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने मिड ऑफला बीट केले. रन आउट, रन आउट. दुसरी धाव, धोक्याची घंटा, डोकेदुखी ठरली आहे. दुसरी धाव रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट होतोय. लालच बुली बरा आणि दुसरी धाव घेत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र बॅटर आउट झालाय. बहुतेक स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न श्रेयसचा होता आणि त्याचमुळे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे
रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट होत असताना मात्र पाहायला मिळाला. बबलूला मात्र जावं लागेल माघारी आणि आता ऋषी आलाय. येणारे बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये करायचे धावा 4. काय सामना रंगलाय, जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केलाय आणि शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल का हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल, कारण रंगतदार अवस्थेमध्ये ही क्रीडा स्पर्धा आणि ही मॅच देखील पाहायला मिळते. 5 बॉल 4 धाबांची गरज. 5 बॉल 4 ची गरज असताना मात्र हा बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज केलाय आणि त्याने सांगितलंय कॅप्टनच्या विश्वासाला जाऊ देणार नाही मी तडा. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत सुरू राहील माझ्या संघर्षाचा लढा. संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सुष्मित भोसले. नावाप्रमाणे साजेशीर गोलंदाजी करत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आग ओकणारी गोलंदाजी. सामना आता पाहायला मिळतोय 4 चेंडू 4 धाबांची गरज. परत एक वेळा चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय परफ्यूम डिलिव्हरी. नाकासमोरून मातीचा सुगंध आणि काना मागून जागते रोचा इशारा दिलाय. जागते रहो बाय, जागते रहो. याही बॉलवरती त्याने सांगितलंय प्रतिस्पर्धी संघाला शिकवायचा आहे धडा आणि म्हणूनच तर मी म्हणतोय बिंदास लढा. 3 चेंडू 4 धाबांची गरज. तीन चेंडू 4 धाबांची गरज. आता श्रेयसवरती पूर्णपणे संघाची गरज आहे. जबाबदारी घेतली श्रेयसने. 3 चेंडू 4. ऑन साइडला वळवलाय, डीप मध्ये फिल्डर नाहीये, गॅप मधून बॉल निघून चाललाय, क्षेत्ररक्षक धावतोय आणि तिथे पंचांचा इशारा येतोय फक्त आणि फक्त 1 धाव. सिंगल आली आहे आणि फिल्डिंग करणारी टीम म्हणत असेल सिंगल येऊ दे परंतु मोठा फटका येऊ देऊ नका. आणि 2 चेंडू 3 धाबांची गरज आणि डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट येतोय. शाबासकीची थाप सुष्मित भोसलेला मात्र दिली जाते. काय गोलंदाजी राहिली आहे. हा बॉल डॉट बॉल आला ना तर शेवटच्या बॉलवरती 3 धाबा राहतील. या बॉलवरती काय घडेल. फुल टॉस बॉल उंच पुरा गेलाय. कॅचेसचा कॉल, चान्स, विकेटचं पतन, बॅटर आउट. विकेट आली आहे. या बॉलवरती विकेट आली आहे. खेळाडू नाही खिलाडी बडा है, तारा नाही सितारा है, दिल नाही धडकन आहे. हा खेळाडू खास आहे, हा खेळाडू क्लास आहे. क्लास दाखवत असताना सुष्मित भोसले मैदानाच्या आतमध्ये आपल्या गोलंदाजीतून लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला दिशा द्यायची होती. बॅटीच्या टोला मात्र बॉल लागला आणि तिथे कुठलीही चुकी केली नाहीये क्षेत्ररक्षकाने. आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन आता सुरू झालंय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय साहिल आलाय. साहिल वरती आता संघाची जबाबदारी आहे. एका बॉल वरती चमकण्याची संधी इतिहास घडवून दाखवेल का. बघा पॉइंट समान झाले विजू भाऊ. पॉइंट सेम झाले तर 1-1 रन सेम झाले तर 1-1 पॉइंट भेटेल. येस, 1 बॉल 3 धाबांची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना मात्र पाहायला मिळतोय. 1 बॉल 3 धाबांची गरज. सुष्मित निघालाय साहिल साठी. 1 बॉल 3 धाबांची गरज आहे. ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे, फिल्डर धावतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव होईल का. 2 धावा तर कंप्लीट झाल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. तिसरी धाव घेत असताना मात्र रन आउट. रन आउट. म्हणजे सामना बरोबरी सुटलाय. सामना आता बरोबरी सुटलाय. डगआउट मध्ये बघा उत्साहाचं वातावरण.
परंतु गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत मात्र सामना गेला. सुश्मित भोसलेने मात्र सिद्ध करून दाखवलं आणि डी सरांकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. काय गोलंदाजी राहिली आहे, जबरदस्त गोलंदाजी. आणि या मॅचचा हिरो आपण देऊया. सुश्मित भोसले ठरतो या मॅचचा हिरो, ज्याने मात्र स्लॉकिंग षटक हाताळलं आणि पूर्णपणे आपल्या संघाला अगदी विजयाच्या जवळ घेऊन गेला. तो ठरला या मॅचचा हिरो आणि त्याला देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. काय सामना पाहायला मिळाला, चित्त थरारक लढत